तुम्हाला तुमच्या मुलाला इमोशनली स्ट्रॉंग करायचं असेल तर या 3 चुका अजिबात करू नका. पहिली चूक म्हणजे त्यांच्या फिलिंग्सना कधीही डिसमिस करू नका. उदाहरणार्थ, इतकं काय झालं रडायला, इतक्या छोट्या गोष्टीसाठी कोण रडतं, अशा प्रकारे बोलणं टाळा. मुलं रडत असतील तर त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. त्यामुळे स्वतःमध्ये पेशन्स डेव्हलप करा. थोड्या वेळ शांतपणे बसा, मुलाला काय वाटतं ते समजून घ्या आणि मग तुम्ही रिॲक्ट करा. शक्य असेल तर त्यांच्या फिलिंग्सबद्दल त्यांच्याशी बोला. तुला वाईट वाटतंय का, किंवा तुला राग आलाय का, तू अपसेट आहेस का, अशा प्रश्नांनी त्यांना एक्सप्रेस व्हायला मदत होते. दुसरी चूक म्हणजे लगेच मदतीला धावू नका. मुलं एखादं पझल सोडवतायत, गणित करतायत तर लगेच त्यांना मदत करू नका. आपल्या मदत करण्यामुळं फेल्युअर हँडल करायला किंवा एखादं रिजेक्शन ॲक्सेप्ट करायला आणि स्वतः प्रयत्न करायला मुलं शिकत नाहीत. आणि थोडंसं स्ट्रगल त्यांना करू दिलं तर तिथंच त्यांना ग्रोथची अपॉर्च्युनिटी असते. तिसरी चूक म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेमपासून त्यांना वाचवू नका. खूप वेळा आपण काय करतो, मुलाला कोणी काहीतरी बोललं किंवा फ्रेंडसोबत भांडण झालं, शिक्षकांनी काहीतरी बोललं तर आपण त्यांच्या वतीने जाऊन बोलतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी प्रोटेक्ट केलं तर मुलं स्ट्रॉंग नाही तर डिपेंडंट बनतात. त्यांना गाईड करा, पण त्यांच्या जागी जाऊन सगळं सॉल्व्ह करू नका. तुला काय वाटतं, तू या सिच्युएशनमध्ये काय करू शकतोस, असे प्रश्न विचारा. आणि अशा प्रश्न विचारल्यामुळे ते नक्कीच हळूहळू इमोशनली स्ट्रॉंग बनतील. धन्यवाद.